नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण सौर पंपासाठी महावितरणाकडे जो अर्ज केलेला आहे त्याचं करंट स्टेटस सध्याची स्थिती काय आहे ते पाहण्यासाठी काय करावं लागतं हे आपण पाहूया. प्रथम आपण गुगल क्रोम ओपन करूया. त्याच्यानंतर महाराष्ट्राची जी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युटर कोऑपरेटिव्ह लिमिटेड असं टाकलं तरी चालेल किंवा MSEDCL वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे पेज ओपन होतं आहे. त्याच्यामध्ये मागेल त्याला सौर सौर कृषी पंप ही जी काही टॅगलाईन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर असं एक पोर्टल ओपन होतं आहे. त्याच्यामध्ये बेनिफिशियरी स्टेटस इथं जायचं आहे आणि त्याच्यानंतर ॲप्लिकेशन करंट स्टेटस इथं जायचं आहे आणि त्याच्यानंतर जो आपला जो MKID आहे किंवा MTID आहे तो बेनिफिशियरी ID आहे तो आपल्याला इथं टाकायचा आहे. पहा आता मी एक ID टाकतो आहे. त्याच्यानंतर ह्या सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या अर्जाची सद्यस्थिती चालू स्थिती तुम्हाला दिसून येईल. जॉईंट सर्वे करायचा आहे किंवा तुमचा वर्क ऑर्डर निघाले. वर्क ऑर्डर जर निघाले असेल तर अशी PDF तुम्हाला जी आता सध्या PDF दिसते ती PDF तुम्हाला दिसेल. तो आपण डाउनलोड करून त्याची तारीख वगैरे पाहू शकतो. साधारणतः त्याच्यामध्ये 60 दिवसाच्या आतमध्ये पंप तुम्हाला त्या तारखेच्या मध्ये भेटून जातो, जे PDF दिलेला आहे तो वर्क ऑर्डरच्या. आणि किंवा तुमचा करंट स्टेटसमध्ये जर जॉईंट सर्वे करून घ्या किंवा तुमचा एखाद्या दिवस अर्जाची स्थिती अशी असते की पेमेंट भरल्यानंतर तुमचा काही कारणास्तव आज रिजेक्ट होतो, अप्रूव्हल भेटत नाही त्याला. त्यामुळे तुम्हाला पुन्हा 7/12 किंवा तुमचं जर एकत्रित विहीर वगैरे असेल तर ते पण तुम्ही बॉन्डच्या NOC देऊन तुम्ही तो पण क्लिअर करू शकता. मग जे काय तुमचा पंप भेटण्यास विलंब होतो आहे तर तो ह्या हे जर आपण कंडिशन पाहिली की करंट स्थिती काय आहे तर तुमच्या लक्षात येऊन तुम्ही ताबडतोब तो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करून घ्या आणि मग तुम्हाला जो पंप भेटणार आहे तो लवकरात लवकर भेटायलाच मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, हे तुमचं अर्जस्थिती ती काय आहे या कारणास्तव हा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्हाला जर तो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.